मराठा आरक्षणाबाबत राजकारणी लोक खोटं बोलतात असं म्हटलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी। ओबीसींचं काय नुकसान होणार आहे ते सांगायचं कोणाचं धाडस नाहीये असं लक्ष्मण हाकेंचं म्हणणं आहे। पदावरील लोकांबाबत जे अपेक्षित होतं ते होताना दिसत नाहीये असा आक्षेप देखील त्यांनी घेतलाय। मराठा आरक्षणाबाबत राजकारणी लोक खोटं बोलत असल्याचं हाकेंचं म्हणणं आहे। कारण आजपर्यंत असे अनेक जजमेंट आणि रिझर्वेशन संदर्भात निर्णय घेणाऱ्या आयोगांनी हे वेळोवेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे परत त्याच गोष्टी का होत आहेत महाराष्ट्रामध्ये याचं उत्तर मिळालेलं नाही। मुळात इथले राजकारणी, पुढारी, आमदार, खासदार हे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये खोटं बोलतायत। वास्तव सांगायचं कोणामध्येही डेअरिंग नाही, धाडस नाही, आणि हे धाडस नाही आणि ओबीसीचं काय नुकसान होणार आहे हेही सांगायचं धाडस नाही। त्यामुळं जे काही राज्यकर्त्या लोकांकडून, जबाबदारीच्या पदावर बसलेल्या लोकांकडून अपेक्षित होतं ते होताना दिसून येत नाही। आणि यामध्ये मरण असं आहे की ओबीसीचं